हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा मोठी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका
करीतसो वाद्य उचित पावन ते प्रत्यक्ष मरेंद्रा समान तयाची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वरा राखा जी कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी दान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीच्या चरण कमळे साष्टांग नमन करीतसो अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्सुरक्ति प्रदेशं विधित्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिसमूर्तिं भजेत iPhone is charged 75%. Please plug off. मस्तक हे पाया हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त असणारे शांतीचे सागर ज्यांना आपण म्हणतो ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा वारकऱ्यांच्या परिचयाचा पाठाचा आणि देवाला काय आवडतं हा सांगणारा आजचा उत्कृष्ट असा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल
सप्ताह. ग्रामस्थ मंडळ अटाळी उत्कृष्ट असं नियोजन आयोजन ग्रामस्थांनी केलेले. अतिशय सुंदर अतिशय देखणा हा सोहळा ग्रामस्थ मंडळ पार पाडत आहे. उत्कृष्ट असं नियोजन ग्रामस्थांनी केलेले. आनंद वाटला. तसेच कल्याण परिसरातील मंडळी असतील, भाविक भक्त असतील, वारकरी संप्रदायामधील मंडळी असतील, शैक्षणिक क्षेत्रामधील मंडळी असतील, राजकीय क्षेत्रामधील मंडळी असतील, सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते, सर्वांना धन्यवाद देते. तसेच ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सोहळा पार पाडत आहात, अतिशय अटाळी ग्रामस्थच नाही तर संपूर्ण कल्याण परिसरामध्ये ज्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं, मी तुम्हाला एवढंच बोलते की सर्वांवरती ज्यांचे उपकार आहेत ते हरिभक्तीपरायण आमचे बाबा शहाळकर बाबा. खरंच माऊली तुमच्या भागामध्ये त्यांचे खूप उपकार आहेत, लक्षात घ्या. महाराज एवढा समाज उभा करणं साधी गोष्ट नाही. बाबांच्या मुखातून मी त्यांची वाणी ऐकली. अतिशय कौतुक त्या महात्म्याचं होतं. खूप सुंदर आणि आयोजन ग्रामस्थांनी केलेले. आम्ही आषाढी वारीला कार्तिकी वारीला आम्ही गेलेलो बाबांच्या धर्मशाळेला भेट द्यायला. त्याबद्दल बाबांनी सांगितलं महाराजांबद्दल. अतिशय गोड. हे साधं नाहीये. हा समाज आहे तो आगरी कोळी समाज आहे. बरोबर आहे. आगरी कोळी समाज म्हटलं की काय समजून जा. पण बाबांनी हा संप्रदाय गोळा केला महाराज. अतिशय सुंदर वारकरी संप्रदायाला अशा महात्म्यांची गरज असते. लक्षात घ्या, अशा महात्म्यांची गरज असते. आणि ज्यांच्या माध्यमातून मला ही कीर्तनरूपी सेवा करण्याचा योग आला, आमचे हरिभक्तीपरायण मोरेश्वर महाराज भोईर पाटील, मोरेश्वर महाराज पाटील यांच्या माध्यमातून मला ही कीर्तनरूपी सेवा करण्याचा योग आला. बाबा धन्यवाद तुमचे. तसेच ज्यांच्याकडे कीर्तनाचं सौजन्य आहे, दीपक महाराज पाटील यांच्याकडे आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे. तर त्यांच्या घरी गेलो, आम्ही सर्वजण गेलो. उत्कृष्ट असा ताईंनी स्वयंपाक बनवलेला आमच्यासाठी. उत्कृष्ट आम्हाला खूप आवडला. त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. अतिशय सुंदर. गेल्या पहिले त्यांच्या मुखामध्ये नाव काय असलं घेतलं असेल त्यांनी, रामकृष्ण हरी. त्याच्यामध्येच आमचं पोट भरलं. विठ्ठल अतिशय गुणीजन मंडळी, भाविक मंडळी या अटाळी ग्रामस्थ मंडळाला लाभलेले. सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. टाळकरी असतील, गायनाचार्य असतील, मृदुंगाचार्य असतील, सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. तसेच आभार वृद्ध तरुण तरुणी कीर्तनासाठी उपस्थित राहिले, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. प्रथम दिवसाचं कीर्तन आहे, कीर्तन सेवा आहे. आणि नामाचं महत्व सांगावं हा वारकरी संप्रदायाचा काय आहे, नियम आहे. नाथ महाराजांनी नाही तर अन्य करून अनेक संतांनी नामाचं महत्व महाराज आपल्याला आयुष्यभर सांगितलं. घटिका गेली, बळे गेली, तास वाजे धनाना, आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. आयुष्य निघून चाललंय, पुढे 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 निघून चाललंय. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, वही त्याचा गोरवाहा ध्यानी राहा श्री हरीच्या. अरे बालपण गेलं, तरुणपण गेलं, म्हातारपण गेलं,
तयार नाही. संतांचं ऐकलं पाहिजे, किंबहुना संतांचं ऐकावं आणि संतांचंच ऐकावं. या दोन वाक्यांमध्ये फरक आहे, नीट लक्षात घ्या. संतांचंच ऐकलं पाहिजे, बाकी कोणाचं नाही ऐकलं तरी चालेल. संतांचंच ऐकावं. महाराज, आम्ही भक्ती करतो, नामस्मरण करतो, उपवास करतो. श्रावणी सोमवार धरता का उपवास? महिला मंडळ धरता? सोमवार म्हटलं की आदल्या दिवशी साबुदाणा भिजत घालायचा, भगरीची उत्तम तयारी करायची, शेंगदाणे भाजायचे, कूट वगैरे करून व्यवस्थित आदल्या दिवशी आपली तयारी असते. सकाळी उठून वेफर्स तळायचे, ड्रायफ्रुट्स वगैरे ते सगळं आलंच. एवढं सगळं ताट भरून समोर आपल्या असतं, तरी पण आपला दिवसभर चेहरा कसा असतो? तसं काही गिळलं नाही आम्ही, असतो ना. उपवास म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आल्या, पण उपवास या पदाचा अर्थ काय होतो? नीट ऐका. उपवास म्हणजे काय? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वस्ती करणं, त्याच्या सानिध्यात राहणं, त्याच्या नामचिंतनात राहणं. मग त्याच्या सानिध्यात राहिल्यानंतर काय होईल? कशाचा लाभ होईल? सायुज्यता मुक्तीची प्राप्ती होते. लक्षात घ्या, नाम घेतल्याने सायुज्यता मुक्तीची प्राप्ती होते. तुम्ही या कीर्तनामध्ये बसलात, तुम्हाला सायुज्यता मुक्तीची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. इथे मोक्ष मिळायता. कीर्तनामध्ये काय होतं? मोक्ष काय होतो? ऐता मिळतो. आपल्याला सगळं संतांनी ऐता दिलंय, पण आपण नाम घ्यायला काही तयार नाही. मुखी नामाचे मोक्ष हरिपाठ. सोपं आहे ना महाराज? ज्ञानेश्वरीपेक्षा हरिपाठ काय आहे? सोपं आहे. एक ओवी पाठ करायला गेलो तर महिना दीड महिना लागतो. अनुभव. एक ओवी पाठांतर करायला गेलो की हरिपाठ हा महाराजांनी आपल्यासाठी खाऊ दिलाय. एक प्रकारचा काय आहे? खाऊ आहे. तर आपल्याला नाम घ्यायला सांगितलंय संतांनी. तर कुठलं नाम घ्यायचं आपण? कुठलं नाम घ्यायचं? नामाचे 3 प्रकार सांगितलेत महाराज. कुठले 3 प्रकार? एक म्हणजे कंठातला नाम, दुसरं म्हणजे हृदयातला नाम आणि तिसरं म्हणजे मुखातला नाम. पहिला आहे तो कंठातला नाम. कंठातला नाम कोणता आहे? कंठी धरिला
हरिपाठामध्ये हरी हा शब्द किती वेळा आलेला आहे? 108 वेळा. तुम्ही पहा पुस्तकामध्ये बेरीज करून बघा वाटलं असतं किती वेळा आलेला आहे. 108 वेळा हरी शब्द आलेला आहे. महाराज दररोज जर तुमच्या मुखातून 108 वेळा हरीचा उच्चार होत असेल तर तुम्हाला मुक्ती मिळल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. भवनामरूपी संसारात तरुण जाण्याकरिता नाम हे उत्कृष्ट साधन आहे महाराज. उत्कृष्ट असं साधन आहे. तर नाथांनी आपल्याला काय सांगितलंय की नामाचा उच्चार रात्रंदिवस. नाथांनी देवाला काय आवडतं या अभंगातून स्पष्ट केलेलं आहे. आवड आहे देवाची तो ऐका प्रकार ऐका सांगितलंय. एकाला सांगितलंय का त्यांनी? नाही, सर्वांना सांगितलंय ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. त्या भगवंताचं रात्रंदिवस मुखामध्ये नाम घ्या ही पहिली आवड नाथांनी सांगितली. दुसरी आवड काय सांगितली आहे देवाची? दुसरी आवड तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या भाळावर गोपी चंदनाचा टिळा आहे आणि ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये वारकऱ्यांविषयीचा कळवळ आहे, ही माझ्या देवाला आवडणारी गोष्ट आहे. आणि तिसरी आवड काय सांगितले? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. जो कोणी आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी करेल, जो कोणी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये अर्पण करेल, ज्याच्या मनामध्ये वारकऱ्यांविषयीचा जिव्हाळा आहे, प्रेम आहे आणि जो भक्त, जो वारकरी रात्रंदिवस त्या भगवंताचं नामचिंतन करतो, तो जगामध्ये वंदनीय आहे असा नाथांनी थोडक्यात भावार्थ आपल्याला सांगितलेला आहे. थोडक्यात भावार्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे, त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला सांगितलंय का अभंगातून? संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेवी रचिला पाया उभारले देवालया नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. भक्कम स्थान वारकरी संप्रदायामध्ये कोणाचं असेल तर नाथ महाराजांचं आहे. लक्षात घ्या. नाथ महाराजांनी वारकरी संप्रदायाला पुष्ट करण्यासाठी अनेक पुरावे दिले. महाराज साहित्य लिहिलं नाथ महाराजांनी. रुक्मिणी स्वयंवराची रचना केली. चिरंजीव पद लिहिलं नाथांनी. नाथांनी अभंग लिहिले, गवळणी लिहिल्या. नाथांनी ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. महाराज एवढं साहित्य नाथांनी तयार केलेलं आहे. पण नाथ महाराज फार खोल विचाराचे होते. महाराज नाथांच्या लक्षात आलं अवघड साहित्य लोकांच्या डोक्यात शिरणार नाही. अवघड साहित्य लोकांच्या डोक्यात शिरणार नाही. पण नाथांनी काय केलं असेल तर नाथांनी भारुडाची रचना केली. माया जीव ब्रह्म तळागळाला गेलेल्या माणसांना सुद्धा हे कळावं, नाथांनी भारुडाची रचना केली. महाराज आमच्या सोबत आलेले पनवेल भागातच नाही तर ज्यांचं रायगड भागामध्ये सुद्धा आवर्जून नाव घेतलं जातं, आमचे आसरेवाडीचे महेश दादा महाडिक अतिशय उत्कृष्ट असं गायक, भारूड सम्राट म्हणून त्यांचं नाव आहे. आपल्या रायगड भागामध्ये उत्कृष्ट असं भारूड आपण त्यांच्या मुखातूनच ऐकूया. एक करू.
हे